शेतकरी मित्रांनो, रामराम. तर बघा मित्रांनो, आज आपल्यासाठी एक खास सापाबद्दल माहिती आपण द्यासाठी आपण इथं आलेलो आहे मित्रांनो. तर त्याचं नाव आहे म्हणजे धामण. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला समोर दिसेल हा धामण. तर बघा मित्रांनो, हा जो धामण साप आहे हा आता आम्ही गजानन भाऊ जाधव यांच्या शेतामध्ये आलेलो आहे मित्रांनो आता. आणि मागच्या वर्षी पण आम्ही मित्रांनो या वळ्यामध्ये आम्ही 3 धामणी सोडल्या होत्या. तर बघा मित्रांनो, आता यावर्षी पण गजानन भाऊंनी फोन केला की धामण जर साप आपल्याकडं आला तर आमच्या वळ्यामध्ये सोडण्यासाठी तुम्ही घेऊन या. तर हे आमचे परममित्र गजानन भाऊ आणि आपले मोठे बंधू. तर बघा मित्रांनो, हे आपण धामण साप इथं आणलेला आहे आता या वळ्यामध्ये सोडण्यासाठी. हां घे श्याम, घ्या तुमच्या आता, घ्या भाऊ तुमच्या हाताने घ्या. काढा बिंदास. मित्रांनो, हे धामण जातीचा साप हा शेतामध्ये असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. कारण धामण जातीचा साप जे आहे हा पूर्णपणे बिनविषारी आहे. आणि हा आपल्या शेतामधील जे काही उंदरं खाण्याचं काम जास्त प्रमाणात करत असतो मित्रांनो. तर बघा, हा धामण जातीचा साप आहे मित्रांनो आणि शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला जातो, कारण हा उंदरं जास्त प्रमाणात खात असतो मित्रांनो. तर बघा, आता गजानन भाऊ कशा प्रकारे ते धामण आपल्या वळ्यामध्ये सोडत आहे. तर बघा मित्र, शेतकरी मित्रांनी प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये धामण साप असणं फार गरजेचं आहे आणि नेहमी ठेवला पाहिजे मित्रांनो, जेणेकरून वळ्यामध्ये उंदरं होणार नाही आणि वळ्याचा नाश होणार नाही. खाली सोडा, हां खाली जाऊ द्या. तर बघा मित्रांनो, गजानन भाऊंनी कशी धामण आपल्या वळ्यामध्ये सोडली मित्रांनो. तर हे पहा मित्रांनो, किती नाश करते उंदरं. हे पहा कसा नळा पाडला होता उंदरांनी संपूर्ण वळी. हे उंदरं काय करतात, आतमधून पूर्ण खराब करत असतात मित्रांनो. तर आता धामण सोडल्यामुळं आता धामण ह्या उंदराचा नायनाट करीन आणि वळ्याचं बी नुकसान कमी होईल मित्रांनो. तर बघा, अशा प्रकारे शेतकरी मित्रांनी धामण जाती साप दिसला तर मारू नये. उलट शेतामध्ये धामण जाती साप राहिला तर उंदराचं प्रमाण कमी होतं मित्रांनो आणि तुमचं होणारं पिकाचं नुकसान ते पण कमी होतं आणि वळ्याचं पण नुकसान कमी होतं. आणि कुठं असलं तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून आम्ही गजानन भाऊच्या वळ्यामध्ये आणून सोडत जाऊ. तर बघा मित्रांनो, हे गजानन भाऊचा संपूर्ण स्वर्गासारखा एक आखाडा आहे मित्र. स्वर्गासारखा नाही, एक स्वर्गच. तर बघा, तर धन्यवाद गजानन भाऊ.